हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे, म्हणजे 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे. तर काल जेवढं शक्य होतं तेवढं आपण दाखवलेलंच आहे तुम्हाला. जसं 1.5 दिवसाच्या गणपती होते त्यांच्याकडे आपण दर्शन करून आलेलो आहोत. तर आमच्या बिल्डिंग मध्ये ही विसर्जन आहेतच, म्हणजे आता तेही तुम्हाला मी दाखवेलच. तसं बघायला गेलं तर आता अर्चनाताई आणि विनायक दादा पण दर्शनासाठी बाहेर गेलेले आहेत आणि जेवणाची तयारी झाली आहे. आरती ही आमची झालेली आहे. तर चला आपण मग बघूया आणि आजचा मेनू काय आहे तेही तुम्हाला दाखवते. आमचं जेवण झालेलं आहे. आज जेवणामध्ये केलेला आहे वालाचा बेडा, वांगी फ्राय, पापड, शिरोळीची भाजी. पंशो कशा भात खाल्ला होता? बोलतो खाल्ला नाही. आता जेवता ते आत्ताच आरती झालेली आहे. विनोद रसा कसा झालाय? चांगलं झालं, पण थोडं तिखट झालंय. झणझणीत. आम्हाला जेवण असं झणझणीत लागतं, पण आज रसा इतका झणझणीत झालेला की सगळ्यांच्या डोळ्यातूनच पाणी येतंय. भाजी घेतलीच नाही तू शिरोळीची? सगळ्यांचं आता जेवण चालू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपले घरचे सगळी माणसं येत आहेत, पाहुणे येत आहेत. तसंच आता आज आलेले आहेत आशूचा भाऊ. जरा सगळ्याची ओळख करून दे. माझा दादा, वहिनी आणि त्यांची मुलगी. दादा कुठे राहतो? ठाण्याला. आणि नाव करून आले. बाप्पा कर थँक्यू बोल बाप्पाला. थँक्यू बोल. थँक्यू बोल. दीदीला थँक्यू बोल. दीदीला थँक्यू बोल. आता गणपती बाप्पासाठी आम्ही शंकरपाळ्या करायला घेतलेल्या आहेत आणि पाहुणे येतात ना, त्यांना पण आम्ही असं कामाला लावतो. छान छोट्या छोट्या शंकरपाळ्या करते. आणि हा खोबरा आहे ना, करंजीसाठी ना आशूने घेतलेला आहे. ती आता चहा पिते. स्ट्रेटनिंग दिसते. विनोदने सांगितलेलं आहे एवढा खर्च केलाय केसांसाठी तर दाखव. अरे यार मामी असं नसतं. मम्मी बाप्पाला एवढे पैसे. मी नवस घेतला होता, तो नवस पूर्ण झाला. कलर अजून येतो. हे अगदी रात्री 4-5 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन केलंय. खूप सुंदर वाटतं. म्हणजे सहसा तर डेकोरेशन अर्चनाताई, विनायक दादा म्हणजे सगळ्यांनी सहभाग केला, पण हे त्यांचं जास्त मेहनत आहे याच्यामध्ये. डेकोरेशन सगळ्यांनी मिळून केलं. पाया पड शिव बाप्पाच्या पाया पड. हा चला. आमच्या बाप्पाने तुझा नवस पूर्ण केला. अच्छा, अरे वा. जसं लालबागचा बाप्पा पावतो तसा आमचाही बाप्पा नवसाला पावतो. त्या दर्शनासाठी मम्मी, माझा भाऊ, दीक्षा, माझी वहिनी हे आलेले आहेत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. आपल्याकडे पाहुणे चालू झालेले आहेत. ब्लॉग मध्ये मम्मीला म्हणजे ती आज आली आहे त्या ब्लॉग मध्ये. आज ट्रॅफिक नाही म्हणून ती लवकर आली. संडे बघून ती आली आहे दर्शनासाठी, कारण की नंतर भिवंडीत येणं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, लढाई असते. गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे, सुरेख आहे. डेकोरेशन पण फार छान केलेलं आहे. आणि आज आम्ही येण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीने नवस घेतलेला आहे, तो पूर्ण झाला आणि तो नवस पूर्ण करायलाच आम्ही इथं आलेलो आहे. आणि याच्या आधी पण आम्ही ज्या इच्छा व्यक्त केल्या गणपती बाप्पाला त्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि इथे येऊन खूप आनंद वाटला. आणि ज्यांना पण दर्शनाची इच्छा असेल त्यांनी यावे, दर्शन घ्यावे. गणपती बाप्पा शिव बाय. इथे बा शिव. तिथे आरतीकडे बघ.
बाय. बाय कर. आतीला बाय कर. पॉपी दे, पॉपी दे. जे सुरू झालेले आहेत, बाहेर ढोल ताशा बँजो डान्स हे सगळं चालू आहे. आताच मी म्हणजे ज्यांचे गणपती 1.5 दिवसाचे निघणार होते त्यांच्या इथे आरतीला जाऊन आली आहे. काय उत्साह आहे लोकांमध्ये, खूप छान. आणि आपले बाप्पा आता ज्यांच्या घरी 1.5 दिवसाचे आहेत ते निघाले पण आहेत. मला ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग आजचा कसा वाटला आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंटने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. चल